अशा पद्धतीचा विषय करायला हिंमत लागते आणि बिकॉज ते गावाकडचे आहेत, बिकॉज ते स्वतः शेतकरी आहेत, त्यांनी बघितलंय. ओके. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी त्यांना ती जाणीव आहे की हे ज्या पद्धतीचं सगळं चाललंय ते बरोबर नाही आहे. बरोबर. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. तर तसं मला वाटतं करण्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला. अच्छा. कारण हे असं चालू राहिलं तर नष्ट होऊन जाऊ आपण. ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे त्याच्यासाठी दुसरा शब्दच नाही आहे. हे असंच जर का चालू राहिलं जे चाललंय तर आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही. पण माझ्या ताटामध्ये हेच अन्न येणार आहे. ते कुठून येतंय, काय येतंय, किती प्रमाणात पेस्टिसाइड्स आहे, किती प्रमाणात ते विष त्याच्यात कालवलंय, तुम्हाला काही माहीत नाही आहे. तर या फिल्मची जेव्हा मी कामाला सुरुवात केली काम करायला, तेव्हापासून मी जेवढा माझ्या खाण्याचा विचार केलाय त्याच्या आधी मी करत नव्हतो. अरे वा. तुकाराम मुंडे साहेब ज्या पद्धतीचं कार्य करतायत आणि ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत त्या थक्क करणार आहे. म्हणजे त्या शॉकिंग विल बी अन अंडरस्टेटमेंट असं म्हटलं पाहिजे की काही काही जागांची नावं आपल्या समोर येतात की हे यांचं लायसन्स त्यांनी रद्द केलं, यांना बॅन केलं. असं हे इकडनं आपण काही गोष्टी घेत होतो, खात होतो आणि इथे असं चाललंय. खऱ्या अर्थाने आपण काय खातोय, आपल्या पोटात काय जातंय ह्याची आपल्याला काहीही कल्पना नाही आहे. तर ते जेव्हा आम्हाला म्हणजे स्क्रिप्टच्या माध्यमातून दाखवलं की हे असं असं आहे, हे असं असं आहे, हे घडतंय आणि एक फॅमिली कशी अफेक्ट होते. बरोबर. सो ते मला असं वाटलं की ही गोष्ट समोर यायला पाहिजे. अगदी खरं. आणि मी जर का त्याच्यामध्ये असलो तर माझं भाग्य. बरोबर. की मी माझ्या मार्फत ती गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. खरं तर सिनेमा हे मनोरंजनाचं आणि प्रबोधनाचं सुद्धा माध्यम आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जसं आपल्याला मनोरंजन पाहिजे असतं तसं प्रबोधन करणाऱ्या चित्रपटांची संख्या फार कमी आहे. त्यातही प्रबोधन असं की सकाळी, दुपारी, संध्याकाळी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, अर्थात आपल्याला माहिती आहे की आपल्या ज्या प्रमुख गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा, याच्यातील अन्न जे आपण प्रत्येक माणसाची, प्रत्येक पृथ्वीवरच्या जीवाची अत्यावश्यक गरज आहे. विशेषतः माणसाला आज पोषक अन्न मिळतं आहे का असा प्रश्न होतो. पण त्याच्यावरती एखादी फिल्म येईल आणि ती फिल्म संबंध भारताचे नव्हे तर जगाचे डोळे उघडेल. अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या एका छोट्या खेडेगावातील तरुणाच्या डोक्यामध्ये ही संकल्पना येते आणि त्याच्यातून एक चित्रपटाची निर्मिती होते. मी अधिकचा वेळ घेत नाही आहे. द इंडिया स्टोरी हा एक सिनेमा उद्याच्या 24 जुलैला आपल्या भेटीसाठी येतो आहे. आणि या सिनेमामध्ये ते प्रमुख अभिनेते आहेत श्रेयस तळपदे आपल्याबरोबर आहेत. सर, सुरुवातीला स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आपण बघतोय की अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला तुमची ओळख आहे. द इंडिया स्टोरी, सुरुवातीला तुमच्या हातामध्ये ही स्क्रिप्ट पडते आणि ती स्क्रिप्ट पडल्याच्या नंतर तुम्ही हा चित्रपट करण्याचा मानस तुमचा काय होता? गोष्ट. येस. बेसिकली जेव्हा पहिल्यांदा गोष्ट ऐकवली चेतनजींनी तेव्हा गोष्टच मला भावली. ओके. कारण आज आपण बघतोच आहोत. आज तुकाराम मुंडे साहेब ज्या पद्धतीचं कार्य करतायत आणि ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत त्या थक्क करणार आहे. म्हणजे त्या शॉकिंग विल बी अन अंडरस्टेटमेंट असं म्हटलं पाहिजे की काही काही जागांची नावं आपल्या समोर येतात की हे यांचं लायसन्स त्यांनी रद्द केलं, यांना बॅन केलं. असं हे इकडनं आपण काही गोष्टी घेत होतो, खात होतो आणि इथे असं चाललंय. सो आज खऱ्या अर्थाने आपण काय खातोय, आपल्या पोटात काय जातंय ह्याची आपल्याला काहीही कल्पना नाही आहे. तर ते जेव्हा आम्हाला म्हणजे स्क्रिप्टच्या माध्यमातून दाखवलं की हे असं असं आहे, हे असं असं आहे, हे घडतंय आणि एक फॅमिली कशी अफेक्ट होते. बरोबर. सो ते मला असं वाटलं की ही गोष्ट समोर यायला पाहिजे. अगदी खरं. आणि मी जर का त्याच्यामध्ये असलो तर माझं भाग्य. बरोबर. की मी माझ्या मार्फत ती गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या सिनेमा क्षेत्रातला किंवा ह्या इंडस्ट्रीतला गेले अनेक वर्षांचा अनुभव, प्रदीर्घ अनुभव तुमच्या पाठीशी आहे. अनेक तुम्ही वेगवेगळ्या फिल्म केल्यात, ज्या सिरियस मूवी आहेत, कॉमेडी मूवी आहेत. ह्या सगळ्यांमध्ये द इंडिया स्टोरीचा जे कॅरेक्टर तुमचं आहे
एकतर तुम्ही देशाचे जवान आहात टीजरमध्ये तर दिसताय, हो. आणि दुसऱ्या बाजूला तुमचा एक फॅमिली स्ट्रगल पण चालू आहे. हा अनुभव काय होता? सी बेसिकली म्हणजे ते कॅरेक्टर एका तडफदार मेजरचं आहे की जो खरं तर देशासाठी कार्य करतो आणि आतंकवाद्यांपासून देशाला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतो वगैरे वगैरे. आणि जेव्हा त्याच्याबरोबर एक अशी घटना घडते की जो हतबल होऊन जातो, जो आपल्याला दिसतोय की तो बाबा 4 आतंकवाद्यांना एकटा लढून त्यांना संपवू शकतो, पण जेव्हा घरावर अशी काही परिस्थिती येते तेव्हा कसं डिस्टर्ब होऊन जातं सगळं, कसं हतबल होतो, ती बेसिकली ते कॅरेक्टर जे होतं ते मला त्याची जर्नी खूप छान वाटली. ओके. आणि शेवटी तो कसा लढतो त्या गोष्टीसाठी, आणि शेवटी मग त्याला न्याय मिळतो की नाही मिळत ते सिनेमामध्ये दिसतंच. पण मला वाटतं ती जर्नी त्याची खूप स्ट्रॉंग आहे. सुरुवातीला तो तुम्हाला दिसेल की तो अगदी शांत आहे, फर्स्ट हाफमध्ये जास्त बोलताना दिसत नाही, गप्प असतो, शांत असतो. आणि नंतर मग जसे त्याचे एक एक पदर उलगडायला लागतात त्याच्या कॅरेक्टरचे, तसं मग कळायला लागतं की हा कोण होता आणि काय झालं आहे याचं. हा सगळा चित्रपट होत असताना आपल्याला माहीत आहे, कुठलाही अभिनेता असेल, जे कॅरेक्टर आपलं आहे त्या चित्रपटातलं त्या कॅरेक्टरमध्ये उतरतो. मग तो विलन असू देत, तो हिरो असू देत त्या फिल्मचा, ह्या फिल्ममध्ये तुमची भूमिका महत्त्वाची. ज्यावेळेस तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये उतरता, ही सगळी फिल्म करत असताना, त्यावेळेस व्हिज्युअलाइज काय होतं? म्हणजे हे सगळं शूट आहे, हा चित्रपट आहे, आता तुम्हाला तर समजून गेलं की हा मनोरंजनाचा भाग नाही, पण तुम्ही स्वतःला काय फील केलं की ते आपल्या कुटुंबाबाबतीत? म्हणजे अशी कसं आहे, मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही ॲक्ट करत असता, तुम्ही प्रिटेंड करत असता, तुम्ही दुसरं कोणीतरी बनता, त्या वेळेपुरते तुम्ही ते बनता आणि ते तुम्ही प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करता. मग त्याची बॅक स्टोरी वगैरे काय असेल हे समजून तुम्ही करायचा प्रयत्न करता. पण असे काही विषय असतात जे तुम्हाला काय म्हणतात, रिलेट करतात, टच करतात. ते करत असताना बऱ्याचदा असं होतं की तुम्ही विसरून जाता की तुम्ही स्वतः कोण आहात. आणि तुम्ही त्या पात्र बनून त्या पद्धतीने रिॲक्ट करायला लागतात. सो बऱ्याचदा, आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट, एस्पेशली हे जे कॅरेक्टर आहे, हे काही काही सिक्वेन्सेस याचे करताना त्रास व्हायचा खूप. की असं कोणाबरोबर घडू नये असं वाटायचं की या ज्या परिस्थितीतनं हा माणूस, हा बाप जातोय, त्याची मुलगी जाते, त्याची फॅमिली जाते, तर असं वाटायचं की असं कोणाबरोबर अशा पद्धतीने गोष्टी घडू नये की एक सुखी कुटुंब, सगळं छान व्यवस्थित चालू आहे आणि एक इन्सिडेंट होतो, बरोबर, आणि सगळं डिस्टर्ब होऊन जातं. एक्झॅक्ट. त्याच्यातूनच कसं बाहेर एखादं कुटुंब अशा परिस्थितीला सामोरं जातं आणि ते कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं, असं सगळी काही स्टोरी असेल. मला वाटतं ते आपण लगेच सगळ्या गोष्टी एक्सपोज करण्यापेक्षा प्रेक्षकांनी फिल्म बघितलेली आणखीन चांगली राहील. परंतु प्रबोधन करत असताना ह्या फिल्मच्या माध्यमातून आम्ही आता जे झी स्टुडिओचा जो टीझर पाहिला, त्याच्यामधून जे आकडे समोर आलेत आणि ते जे संशोधन होतं, हे ते पाहिल्याच्या नंतर व्यक्तिगत तुम्हाला काय वाटलं की तुमच्या रोज ताटामध्ये येणारं जे अन्न आहे, जो टीझरमध्ये दिसतंय, म्हणजे तेच म्हणालो ना की शॉकिंग इज अन अंडरस्टेटमेंट. की शॉक तर तुमचं असं होतं की बाबा हे खूप शॉकिंग आहे, पण मग पुढचं पाऊल असं असतं की पण माझ्या ताटामध्ये हेच अन्न येणार आहे. ते कुठून येतंय, काय येतंय, किती प्रमाणात पेस्टिसाइड्स आहे, किती प्रमाणात ते विष त्याच्यात कालवलंय, तुम्हाला काही माहीत नाही. बरोबर. सो ते अन्नाचं प्रत्येक हल्ली घरचं अन्न पण खाताना तुम्ही 100 वेळा विचार करता. बरोबर. विच इज द मोस्ट अनफॉर्च्युनेट थिंग, की जे बेसिक आपली गरज आहे अन्न, ओके, ते, आणि आपण म्हणायचो की नाही बाहेरचं वगैरे नको बाबा, घरचंच बेस्ट. पण घरी पण काय येतंय, बरोबर, ते कुठून येतंय? त्यामुळे मला असं वाटतं की आपली पिढी तर खूपच प्रमाणामध्ये आपण अडकलोय त्याच्यामध्ये. पण ॲटलिस्ट पुढच्या पिढीला जर का वाचवायचं असेल तर आत्तापासून आपण काही ना काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा सिनेमा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे असं मला ते महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. खरं तर आपल्याला हेही म्हणावं लागेल की जसं भारतामध्ये अन्नधान्याचा तुटवडा झाल्यानंतर हरित क्रांती आली होती,
आता देशामध्ये किंवा देशातल्या प्रत्येक पिकामध्ये अन्नामध्ये एवढे विष गेले की आता ऑर्गॅनिक क्रांती आणायची गरज आहे. आणि ती ऑर्गॅनिक क्रांती आणण्यासाठीचं पहिलं पाऊल कदाचित हे इंडिया स्टोरी सिनेमा पण असू शकतं. म्हणजे ते झालं- शासनाचे प्रयत्न चालू आहेत, पण झालं तर खूपच उठाव चांगलं पण आहे, होऊ पण, शकतो. तसं मला वाटतं करण्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला. अच्छा. कारण हे असं चालू राहिलं तर नष्ट होऊन जाऊ आपण. ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे त्याच्यासाठी दुसरा शब्दच नाही आहे. हे असंच जर का चालू राहिलं जे चाललंय तर आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही. पण आपल्याला स्वतःला जर का वाचवायचं असेल तर आत्तापासून, जसं मला वाटतं सिक्कीम एक राज्य आहे जिथे त्यांनी ऑर्गॅनिक सगळं सुरू केलं आहे. सो आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर हे ऑर्गॅनिक क्रांती परत आणणं अत्यंत नेसेसरी आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये खरं तर सुरुवातीपासूनच ऑर्गॅनिकच आपण सर्वजण खात होतो. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीवरती शंका येते. सर, आपण बघताय की जशी ह्या सिनेमाची स्टोरी आहे तसंच तुमच्याबरोबर ज्या टीमनं काम केलं आहे, म्हणजे ह्या सिनेमाचे लेखक सागर शिंदे असतील आणि डायरेक्टर चेतन असेल, हे दोन्ही पण गावाकडची पोरं आहेत. मी खरं तर गावाकडूनच आहे. मला तुम्हाला हा जाणीवपूर्वक प्रश्न विचारायचा की तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षापासून काम करत आहात. गावाकडच्या पोरांनी एवढी ताकदीची स्टोरी लिहिणं आणि चित्रपट करणं आणि त्याच्यासाठी सागर शिंदे यांनी काय काय केलंय याचा आयडिया कदाचित तुम्हाला जस्ट आमचे सहकारी मार्गदर्शक त्यांच्या एका इंटरव्ह्यूमधून तुम्हाला ऐकायला मिळालं. म्हणजे त्या सागर शिंदेंनी अक्षरशः शेतीवाडी सुद्धा घाण ठेवली आहे. पण हा प्रोजेक्ट जेवढा सागरसाठी महत्त्वाचा होता तेवढाच आता तुम्हालाही, म्हणजे मागाशी पण तुम्ही बोलताना सांगितलं की प्रत्येकच गोष्ट कमर्शियली नसते. बरोबर, असं बघता तुम्ही त्याच्या. बरोबर. नाही, ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचा विषय करायला हिंमत लागते. आणि बिकॉज ते गावाकडचे आहेत, बिकॉज ते स्वतः शेतकरी आहेत, त्यांनी बघितलंय. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी त्यांना ती जाणीव आहे की हे ज्या पद्धतीचं सगळं चाललंय ते बरोबर नाही आहे. बरोबर. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. सो म्हणून मला असं वाटतं की ही फिल्म जर का त्या पद्धतीची जागृती करू शकली किंवा घडवून आणू शकली तर नथिंग लाईक इट. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं मला वाटतं सक्सेस दुसरं नसेल की या फिल्मने कुठेतरी सुरुवात केली. कारण ह्या फिल्ममध्ये खरं सांगू तर या फिल्मची जेव्हा मी कामाला सुरुवात केली काम करायला, तेव्हापासून मी जेवढा माझ्या खाण्याचा विचार केला आहे ह्याच्या आधी मी करत नव्हतो. अरे वा. की मी काय खातोय नक्की आणि माझ्या पानात काय वाढलंय ते. कधी कधी माझ्या बायकोचं मी इतकं इरिटेट करून सोडतो की हे बाबा ही नीट धुतली आहे की नाही, हे उकळत्या पाण्यात क्लीन केलं आहे की नाही, असं आहे की नाही, तसं आहे की नाही. कारण गरज आहे त्या गोष्टीची. आज म्हणजे जसं मगाशी म्हणालो की कोबी पण जर का केमिकली इंजिनियर्ड कोबी आपल्याला मिळत असेल तर त्यासारखं दुसरं दुर्दैव नाही आपलं. सो पण काय आपण खातोय हे आत्ताच आपण इथे काही गोष्टींना थांबवलं पाहिजे. अगदी खरं. की हे नाही म्हणजे नाही, ओके, हे बंद करून टाका. ओके. आणि हे परत एक वेगळ्या पद्धतीची ऑर्गॅनिक हरित क्रांती येणं खूप गरजेचं. मित्रांनो, द इंडिया स्टोरी हा जो सिनेमा आहे याचा टीजर पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं श्रेयस तळपदे सरांचं जे त्याच्यामधलं जे कॅरेक्टर आहे, जो रोल आहे तो एका फौजीचा आहे, मेजर आहेत ते. आणि दुसऱ्या बाजूला जे आपल्याला अन्न येतं ते अर्थातच शेतकऱ्याच्या शेतातून येतं. एका बाजूला एक आपला अन्नदाता आहे, दुसऱ्या बाजूला देशाचं संरक्षण करता आहे. आणि ही कॉन्ट्रोवर्सी आपल्याला ह्या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. एक सैनिक, त्या सैनिकाच्या कुटुंबाला ह्या व्यवस्थेमुळं इफेक्ट झालेला आहे आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड आणि त्याच्यातून परत प्रबोधन. द इंडिया स्टोरी, स्लो पॉयझन हा जो चित्रपट आहे हा देशाचे डोळे उघडणारा चित्रपट ठरू शकतो. येत्या 24 जुलैला 3 भाषामध्ये संपूर्ण भारतात हा चित्रपट रिलीज होतो आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्याला पाहायला पाहिजे. दादा, तुम्हाला निश्चितच शुभेच्छा आहेत. तुमच्या माध्यमातून, या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत ही तुमची जनजागृतीही पोचेल. आम्हालाही समजेल की खरंच आमच्या ताटात काय वाढलं आहे. पण हे समजण्यासाठी आम्हाला चित्रपट बघावा लागेल, बघणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना काय आव्हान? नाही, मी तुम्हाला हेच सांगेन की काय ना, आज रील्सच्या माध्यमातून आपण बरेच अशा रील्स बघतो की अरे हे काय झालंय, इथे जेवणाचं अडल्ट्रेशन चाललंय, इथे करप्शन चाललंय वगैरे वगैरे. आणि मुंडे साहेब, तुकाराम मुंडे साहेब ज्या पद्धतीचं काम करत आहेत त्यामुळे तर खूप गोष्टी आज आपल्या समोर येत आहेत. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं पुढे जाऊन की एखादं कुटुंब कसं अफेक्ट होतं
एक गोष्ट घडते आणि जी म्हणजे त्यांचा काही दोष नसताना त्यांच्या आयुष्यात ती गोष्ट घडणं आणि ते कसं अफेक्ट होतं आणि त्याही पुढे जाऊन ती चिमुकली मुलगी शेवटी एक जो संदेश देते तो हादरवणार आहे. तो मला वाटतं जर का पुढची पिढी तशा पद्धतीचा विचार करत असेल तर हे आपलं दुर्दैव आहे. सो त्यामुळे ते काय संदेश देते आणि ते काय त्यांचं होतं, काय होऊ शकतं हे तुम्हाला पाहायचं असेल तर द इंडिया स्टोरी नक्की पहा. थँक्यू सर. आभारी आहे, तुम्ही खूप वेळ दिला. मित्रांनो, आपल्याला येत्या 24 जुलैला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आपल्या इंडियाची स्टोरी पाहायची आहे. आपल्या येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. या इंटरव्ह्यूबद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट करून कळवा. धन्यवाद.